मंगेश शिरशे, तामसोली, त्याचप्रमाणे नामदेवजी पारधी यांचे देखील या ठिकाणी पक्षात प्रवेश होतोय. त्यांचे देखील मी मनपूर्वक आभार मानतो. सगळ्यांचं अभिनंदन करतो. उपस्थित आपणा सर्वांनीच या ठिकाणी आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये आणि ज्येष्ठ नेते सन्माननीय असलमभाई राऊत यांचं देखील या ठिकाणी आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये अवघ्या काही दिवसांपूर्वी प्रवेश झालेला आहे. तर मी सन्माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना विनंती करतो की साहेब आपल्या शुभ हस्ते सन्माननीय असलमभाई राऊत यांचं देखील या ठिकाणी यथोचित सन्मान व्हावा अशी मी सन्माननीय दादांना विनंती करतो की दादांच्या शुभ हस्ते नुकतंच काही दिवसांपूर्वी आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश केलेले ज्येष्ठ नेते असलमभाई राऊत यांचं यथोचित सन्मान या प्रसंगी संपन्न होतो आहे. ज्यांचा सन्मान झालेला आहे, ज्यांचं स्वागत झालेलं आहे, ज्यांचा पक्षप्रवेश झालेला आहे त्या माझ्या सर्व बांधवांना भगिनींना विनंती आहे की कृपया आपण मंचाच्या उजव्या बाजूने मंचासमोर जाऊन स्थानापन्न व्हावं अशी आपणास विनंती करतोय. मंचावरून सन्माननीय असलमभाई राऊत यांचं यथोचित स्वागत तथा सन्मान सन्मान्य दादांच्या शुभ हस्ते नुकताच संपन्न झालेला आहे. ज्यांचं सन्माननीय या ठिकाणी मान्यवरांचं यथोचित स्वागत या ठिकाणी होतंय. नागोठणे उपविभाग प्रमुख पळस ज्ञानेश्वर उमाजी शिर्के आणि त्यांचे सर्व सहकारी यांचं देखील या ठिकाणी आगमन होत आहे. त्यांचं देखील या ठिकाणी स्वागत करतो. यानंतर मंचावरून सर्वांचं या ठिकाणी मी पुनश्च आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये नव्याने प्रवेश करत असलेल्या सर्व पदाधिकारी त्याचप्रमाणे युवा शक्ती, महिला शक्ती यांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि मंचावरील सर्व मान्यवरांना स्थानापन्न होण्याची विनंती करतो. मंचावरील सर्व मान्यवरांना स्थानापन्न होण्याची विनंती करतो. आणि आज नव्याने आपल्या पक्षामध्ये सहभागी होत असलेले ज्येष्ठ नेते, माजी जिल्हा परिषद सदस्य आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते जे की आज आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केलेले आहेत, सन्माननीय किशोरजी जैन साहेब यांना विनंती करतो की कृपया आपल्या माध्यमातून आपण मनोगत व्यक्त करावं. उपस्थित आपण सर्वांना पुनश्च विनंती करतो की जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण जैन साहेबांचं या ठिकाणी स्वागत करूया. नागोठण्याची ग्रामदेवता आई जोगेश्वरी माता, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवराय, नागोठणे नगरीमध्ये अगदी आगळा वेगळा कोणाच्याही मनामध्ये नसलेला का कधीतरी असं घडेल अशा या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पक्षप्रवेश सोहळ्यानिमित्त उपस्थित आदरणीय राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब, या रायगड जिल्ह्यावरती प्रत्येक कार्यकर्त्याची ओळख असणारे, मग त्यांच्याबरोबरचे असतील किंवा विरोधी पक्षातले असतील किंवा इतर पक्षातले असतील किंवा सार्वजनिक क्षेत्रात काम करणारे असतील, अशांची संपूर्ण माहिती असलेले महाराष्ट्राच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदावर असणारे या जिल्ह्याचे मागील निवडणुकीमध्ये ज्यांनी या रायगड जिल्ह्याच्या खासदारकी जिंकली आणि आमच्या सगळ्या रोहा तालुक्यातले तर आधारस्तंभ आहेत. खूप संघर्षाने त्यांनी हा सगळा समुदाय त्यांच्या सोबत जमवलेला आहे. असे आदरणीय सुनीलजी तटकरे साहेब, त्यांच्याबरोबर आमची ताई नामदार आदितीताई तटकरे, माझे छोटे बंधू भाई अनिकेत दादा तटकरे,
व्यासपीठावरती खूपच मंडळी आहे. सगळ्यांचा आशीर्वाद घेऊन फक्त एक 2-3 नावं घेतो. माझ्या समवेत ज्यांनी प्रवेश केलाय ते माझे सहकारी पंचायत समितीचे सदस्य संजयजी भोसले, नागोठण्या नगरीच्या हायेस्ट मताने निवडून आलेल्या, लोकमतातून निवडून आलेल्या प्रथम नागरिक सौ सुप्रिया महाडिक, त्यांच्यासोबत ग्रामपंचायतीमध्ये जेव्हा पहिल्यांदा जनतेतना निवडून येण्याची वेळ झाली तेव्हा निवडून आलेले माझे सहकारी मिलिंदजी धात्रक, असंख्य असे व्यासपीठावर माझे सहकारी आहेत ज्यांनी माझ्या शब्दावरती, अगदी वेगळ्या विचारसरणीची आम्ही सगळी मंडळी होतो, परंतु हा विषय जेव्हा ठरला की आपल्याला आता कुठेतरी सरकावं लागेल आणि सरकण्याचा अधिकार मला दिला सगळ्यांनी, आणि सरकण्याचा अधिकार देताना असं काही ठरलं नव्हतं. त्यांना वाटलं किशोर जैन भाजपमध्ये जाईल, त्यांना वाटलं किशोर जैन शिंदे गटाकडे जाईल, परंतु तटकरे साहेब क्रिकेट चांगलं खेळतात आणि कॅच सुद्धा चांगलं पकडतात. माझा कॅच कधी घेतला त्यांनी याचा मला पत्ताच लागला नाही. आणि जेव्हा मुंबईला आमचं सगळ्यांचं भेट झाली, पत्रकार परिषद झाली आणि जाहीर करण्यात आलं की किशोर जैन आणि त्यांचे सहकारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करतायत, अतिशय धक्का मोठा या अख्ख्या जिल्ह्याला बसला. मी ठाकरे कुटुंबियाच्या अगदी जवळचा आहे. त्यांच्या कुटुंबियातला प्रत्येक शिवसेना प्रमुखांपासून आताच्या आदित्य साहेबांपर्यंतची पिढी ही मला अगदी, मी त्यांच्या कुटुंबातला आहे. परंतु ह्या सगळ्या राजकारणात ज्या घडामोडी घडतायत आणि विकासाची ग्वाही, सगळ्यात महत्वाचा विषय आहे की सत्तेशिवाय शहाणपण नाही. मग भारतीय जनता पक्ष दिल्लीला आहे, त्यांचं नेतृत्व दिल्लीला आहे. एकनाथ शिंदे साहेबांचं नेतृत्व कुठे आहे ते समजत नाही. रायगडमध्ये महाडला आहे का अलिबागला आहे का अजून कुठेतरी खालापूरला आहे. या तिरंगी नेतृत्वामध्ये जाण्यात काय अर्थ नाही. दिल्लीमध्ये आपला विषय कुठला मांडला तर आता रायगड जिल्ह्याला भाजपचा तसा वाली कोण नाही. जवळून कार्यकर्त्यांना समजून घेणारा, त्यांचं काम करणारा, त्यांच्यासाठी तन मन धन देऊन उतरणारा असा कार्यकर्ता त्यांच्याकडे आज फार मोठे झालेत ते. आणि माझी पक्षप्रवेशाचा जेव्हा आम्ही निर्णय घेतला तेव्हा आदितीताईला समजलं. अगदी आदितीताई आणि मी जिल्हा परिषदमध्ये, ताई अध्यक्ष होती आणि मी विरोधी पक्ष नव्हतो, नेता नव्हतो, पण विरोधी पक्षात होतो. आणि 5 वर्ष तटकरे साहेब आणि माझ्यामध्ये, दोघांमध्ये आदितीताई असायची. कायम ढाल माझ्या मागे होती आणि त्या ढालमुळे मी 4-5 वर्ष राजकारण करू शकलो. आणि ताईंच्या शब्दावरती तिचं जे काम बघितलं मी 5 वर्ष, अतिशय शांत स्वभावाचे आहेत, सगळ्यांना घेऊन चालणारे आहेत, कार्यकर्त्यांना न्याय देण्यासाठी प्रयत्न करणारे आहेत. आणि त्यांच्यामुळे थोडंसं जवळीक आमची झालेली होती. आणि मग त्यांचा फोन जेव्हा आला तेव्हा मला जे पाहिजे होतं ते ताईंनी सर 5 मिनिटात सांगितलं. मला हे करायचं आहे, तुम्हाला हे करायचं आहे, तुमचं हे आहे. 5च मिनिटं लागली. मी कार्यकर्त्यांना बोलून सांगितलं की ज्या गोष्टीसाठी आपण विचार करतोय, आज भारतीय जनता पक्षाच्या बरोबर गेलं तर नागोठण्यामध्ये त्यांची मतं नाही आहेत. मग आमची आणि त्यांची मतं जुडली तरी संघर्ष मोठा आहे. तरी सुद्धा तटकरे साहेबांच्या बरोबर विजय मिळवणं तेवढं सोपं नव्हतं. शिंदे साहेबांची मतं तर अजिबात नाहीत, नावाला थोडीफार मतं जर असली तर. आणि मी विकासाची ग्वाही म्हणून मला ओळखतात सगळे. मी म्हटलं विकास कोणाकडनं करून घेऊ शकतो आपण, आपल्या हाग्याला कोण उभे राहू शकतात. पूर्वी तटकरे साहेब एकटे होते, आज आदितीताई आहे, आज आमचा भाई आहे.
प्रत्येक विषयात आता काल परवापासून प्रोग्राम ठरलाय, 4 दिवस झाले. भाईची प्रत्येक दिवसाला भेट आहे, प्रत्येक दिवसाला काळजीपूर्वक या ठिकाणी येत आहे. म्हणजे एवढी काळजी मी माझ्या पक्षामध्ये असताना माझी कोणी घेतली नाही आणि आमच्या कार्यकर्त्यांची कोणी घेतली नाही. पण आम्ही स्वयंभू होतो, आम्ही शिवसेना प्रमुखांच्या विचाराचे होतो, त्यांना मानणारे होतो. म्हणून कोण काळजी घ्यायला येईल का नाही येईल, पण आपण आपला पक्ष टिकून ठेवायचा. आणि म्हणून एवढ्या भागात नक्कीच आम्ही प्रभावी पक्ष टिकून ठेवला. आता या पुढच्या राजकारणामध्ये खूप काही धावायला लागणार नाही, धावायची गरज नाही असं मला वाटते. आपण सुद्धा विकासासाठीच आहोत. आणि मग साहेबांकडे कुठला विषय टाकला तर तो होणार नाही असं मला वाटत नाही. दिल्लीमध्ये पण साहेब आहेत, दिल्लीच्या नेतृत्वाच्या अगदी जवळ साहेब आहेत. राज्यामध्ये ताई आहे, राज्याच्या नेतृत्वामध्ये ताई कुठलाही विषय हँडल करू शकते. भाई आमच्या बरोबर आहेत. एवढंच आम्हाला नागोठणा सांभाळण्यासाठी पुरेसं आहे, नागोठणा जिल्हा परिषद मतदारसंघासाठी पुरेसं आहे. आणि हे सगळं मी कार्यकर्त्यांना डोकं फोडून समजवण्याचा प्रयत्न केला. 20 वर्ष 30 वर्ष आपण एकत्र आहोत, पण आता एकत्र किती वर्ष राहू शकतो? 4 लोक इकडे जातील, 4 लोक तिकडे जातील, 10 लोक माझ्याबरोबर राहतील, सगळं विस्कळीत होईल. आणि म्हणून एकमुखी आपण सगळे निर्णय घेऊन तटकरे साहेबांच्या बरोबर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जायचं. थोडंसं व्यावहारिक, थोडासा विचारपूर्वक. काही लोकांना आमच्या अजूनही पटलेलं नाही आहे. मला म्हणतात आम्ही तुमच्या बरोबर आहोत, पण थोडे दिवस आता आहेत मधी. त्या मधल्या दिवसामध्ये जी काही पोकळी कुठे कुठे गावामध्ये भानगडी आहेत, आपसात वाद आहेत, कुठे पंचायतीमध्ये राग लोभ आहेत, हे सगळं मिटवण्याचं काम हे तटकरे साहेब, आदितीताई, भाई आम्ही सगळे मंडळी मिळून करू. मी सगळ्या माझ्या कार्यकर्त्यांना विश्वास देतो की तुम्हाला कोणालाही वेगळे पण राष्ट्रवादीमध्ये वाटणार नाही. कुठेतरी वेगळे आहोत आपण, कुठेतरी काय आहोत. आणि दादा, मी गर्वाने सांगतो की या प्रवेशासाठी नागोठणे जिल्हा परिषद मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे 100% कार्यकर्ते माझ्यासाठी पाठीशी होते. कोणी मला सांगितलं नाही किंवा कोणी मागून सांगितलं की किशोर जैनला घेऊ नका. उलट या महिन्या 2 महिन्यामध्ये ताईकडे, साहेबांकडे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सांगत होते की किशोर जैनला आपल्या पक्षात घ्या. याच्यापेक्षा गर्व कुठला पाहिजे, याच्यापेक्षा आनंद कुठला पाहिजे? एवढी वर्ष संघर्ष करणाऱ्या लोकांचा जेव्हा विश्वास मी संपादन केला आहे आणि ते मला सगळे संघट सोबत घ्यायला तयार आहेत, तर 100% आपल्याला न्याय मिळणार आहे याचं मला पूर्ण खात्री आहे. आणि म्हणूनच मी सुनील शेठ खासदार साहेबांनी मी अतिशय वेगळ्या माध्यमातून धन्यवाद देईन. मी एक साधा जिल्हा परिषदेचा निवडून आलेला सदस्य आहे. मी म्हटलं माझा प्रवेश हा खासदार साहेबांच्या हातून झाला तरी चालू शकते. ताई आहे, सगळे मंडळी आहेत, पण माझ्या प्रवेशासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री नागोठण्यात येत आहेत, म्हणजे मला पुढे किती न्याय मिळेल याचा मला विश्वासाची खात्री या निमित्ताने झालेली आहे. साहेबांना माहिती आहे किशोर जैन घरी गप्प बसणार नाही, रोज काही ना काही फाईल घेऊन येणार, रोज काही ना काही विषय घेऊन येणार. आणि माझ्या कार्यकर्त्यांनाही माहिती आहे की जे जे विषय किशोर जैनच्या हातात देण्यासारखे आहेत ते सर्व विषय ताई आणि साहेबांच्याकडनं करून घेतल्याशिवाय गप्प बसणार नाही. खरं तर मी खासदार फंड, आमदार फंड, जिल्हा परिषदचा फंड किंवा डीपीडीसीचा फंड या विषयासाठी राष्ट्रवादीत प्रवेश केलेला नाही. माझे फार महत्वाचे विषय नागोठण्यासाठी आहेत. दादा, आपण जिथे बसलोय इथे पावसाळ्यामध्ये आपल्या उंची एवढा पाणी असतो, दरवर्षी असतो, 2-2, 3-3 वेळा उंची एवढा पाणी येतो. कायम नागोठणेवाले हे पुरामध्ये असतात. मग एवढा मोठा विषय जो आहे हा विषय कसा होऊ शकतो? तर नागोठण्याची आंबा नदी हिचं खोलीकरण व्हायला पाहिजे, हिला संरक्षक भिंत मिळायला पाहिजे. आणि महाडच्या धर्तीवरती, चिपळूणच्या धर्तीवरती हा पुराचा, जनरल पुराचा जो ओघ आहे
जो दरवर्षी जनरल पूल आमच्याकडे येतो, साधा पाऊस पडला तरी एसटी स्टँड पाण्यात असतो. कमीत कमी एवढा बंदोबस्त तरी आपल्या माध्यमातून नागोठण्यासाठी 100% होऊ शकतो. हा एक महत्वाचा विषय आहे. नागोठण्याची फिल्टर पाण्याची योजना तटकरे साहेबांनी त्याचं भूमिपूजन केलं. तटकरे साहेबांनी त्याचं काम करून घेतलं. त्याच्यानंतर सरकार बदललं, सत्ता आमची आली, राहिलेलं काम आम्ही पूर्ण केलं. पण ती योजना काय सुरू करण्यासाठी आम्ही दोघे एकत्र येत नव्हतो. आज योग असा आलाय की अनेक वर्ष आम्ही पण शब्द दिले, साहेबांनी पण शब्द दिले, पण योजना काय पूर्ण झाली नाही आणि सुरू झाली नाही. पण आता 100% देवानीच ठरवलंय की एकत्र झालेत. नागोठण्याची योजनेचं लोकार्पण आता लवकरच आपल्याला तटकरे साहेब देता येईल. हा सुद्धा या निमित्ताने प्रवेशाचं एक कारण आहे. रायगड जिल्ह्यातला नागोठणा साहेब सेंटर प्लेस आहे. पूर्वीपासून नागोठण्याला बंदर होतं. आम्ही नागोठणेवासी पूर्वी सेंटरला असल्यामुळे सगळे व्यवसाय वाहतूक इथनं व्हायची. भौगोलिक दृष्ट्या सुद्धा नागोठण्यातनं पेण तालुका आहे, रोहा तालुका आहे. याचा मधला भाग जर धरला तर नागोठणा साहेब भौगोलिक दृष्ट्या तालुका होऊ शकतो. आणि आमची फार जुनी मागणी आहे. त्या जुनी मागणीमध्ये नागोठणा तालुका व्हावा ही विनंती सुद्धा मी साहेबांच्या माध्यमातून दादांना करीन. खासदार फंड आहे, जिल्हा परिषदचा फंड आहे, हे सहज आपण घेऊ, अगदी गोड बोलून घेऊ. ते किती लागतील, काय लागतील, कसे घेतात, कुठले योजना असतात, कुठले त्याचे वेगळे वेगळे विषय असतात, हे सगळं मला माहिती आहे. त्यामुळे त्याची काय काळजी आपल्याला करायची गरज नाही. परंतु हे मोठे जे विषय आहेत, आता साहेब 70,000 कोटीचा एक्सपान्शन रिलायन्समध्ये येतोय. 70,000 कोटी एक्सपान्शन. अंबानी साहेबांचा मुलगानी प्रेस कॉन्फरन्स घेतली. त्यांनी त्यात सांगितलं नागोठणा पेट्रोकेमिकलला 70,000 कोटीचा एक्सपान्शन आहे. नागोठणा नाव घेतलं. आता रिलायन्स आपण किती वर्ष पाहतोय, IPCL झाला, रिलायन्स झाला, आपल्या परिसरातले लोक आहेत, छोटी मोठी कामं मिळतात. परंतु विकासाच्या दृष्टीने मास्टर प्लॅन यांच्याकडे नाही. कुठेतरी 10 लाख द्यायचे CSR फंड, कुठेतरी 5 लाख द्यायचे CSR फंड. मी त्यांना विनंती केली आहे की तुम्ही जे म्हणताय ना की जामनगरच्या धर्तीवरती आम्ही या परिसराचा विकास करू, मग त्याचा मास्टर प्लॅन आम्हाला करून द्या. आम्हाला छोटे छोटे विषय नको आहे ते, पण नागोठण्या परिसराचा एक मास्टर प्लॅन मंजूर करून त्याला तुमचे पैसे खर्च करा. आता 70,000 कोटींना आम्हाला किती लागणार आहेत? मास्टर प्लॅन केलं तर 100 कोटी रुपये अख्ख्या विषयामध्ये. आणि दादा आलेले आहेत, साहेब आहेत. साहेबांवरती तसा रिलायन्सवाल्यांचं प्रेम आहे. साहेबांचा कुठलाही शब्द टाळत नाहीत, आम्हाला माहिती. आणि साहेबांनी त्यांना प्रकल्प टिकण्यासाठी मदत केलेली आहे आणि त्यांच्या संकटकाळी उभे राहिलेले आहेत. आणि त्यांच्यामुळे त्यांचा शब्द हा रिलायन्सवाले आणि दादांनी आज तिथे हेलिकॉप्टर लँड केलेला आहे. त्यामुळे 70,000 कोटीतले 100 कोटी या मास्टर प्लॅनसाठी किंवा मास्टर प्लॅन करून घेण्यासाठी नक्की मिळतील. हे सर्व असे मोठे संकल्प माझ्या डोक्यात आहेत. आता मी माझी एज्युकेशन संस्था बनवली. KG पासून आता PG पर्यंत गेलो. मेडिकल कॉलेज आलं. अख्ख्या देशभरातनं मुलं इथे येत आहेत. मग त्याला ही जर जोड असली तर आपण खूप काय करू शकतो, हा विश्वास मला आहे. परंतु माझं स्वतःची कामं नंतर, जी काय आपल्याला सार्वजनिक कामं करून घ्यायची, ती सार्वजनिक कामं करून घेण्याची जबाबदारी मला आदितीताईंनी शब्द दिलेला आहे. किशोरभाई, तुम्ही निश्चिंत राहा. जेवढा काय करता येईल निधी तुमच्या मनामध्ये असेल त्याच्यापेक्षा काही जास्त देईन. आणि काल रात्री सुद्धा आमची चर्चा झाली. काल रात्री ताईशी बोललो मी. ताईंना म्हटलं किशोरभाई आता सगळं बरोबर आहे, आता फक्त एकच राहिलं की तुम्ही रक्षाबंधन करून टाका, म्हणजे मी कुठे हलणार नाही. खूप हसल्या त्या. आज या ठिकाणी मी माझ्या सर्व सहकार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांना मनापासून धन्यवाद देईन की मुळात मला सुद्धा स्वतःला 2 दिवस झोप आली नाही साहेब. हे कसं करायचं, काय झालं, असं कधी माहिती नव्हतं. नाही असं कधी केलेलं नाही आयुष्यात. एकच ठिकाणी एकच विषय, काय आमदार आहेत, खासदार आहेत, निधी आहेत, काय आहे काय माहिती नव्हतं. पण पक्षासोबत वाद गेलो. पण आता ही गरज आहे आणि या गरजेनुसार हा निर्णय घेतलेला आहे. निर्णय हा अतिशय विचारपूर्वक घेतलेला आहे. आणि ह्याला पूर्णपणे आपण नक्की आम्ही दिलेल्या सहकार्यांच्या शब्दाला आपण आम्हाला सहकार्य कराल, साथ द्याल. त्याचबरोबर ज्या ज्या ठिकाणी थोडे काही विषय असतील वादाचे, ते मिटवण्यासाठी सुद्धा आपण सहकार्य कराल. मी परवा बोललो होतो की दक्षिण रायगड नागोठणा जिंकला. आता तुम्ही म्हणजे दक्षिण रायगड जिंकला. पार महाडपासून, माणगावपासून
मोरब्यापासून रोयापासून नागोठण्यापर्यंत तुम्ही पूर्ण दक्षिण रायगड तटकरे साहेबांनी जिंकलेला आहे. आता जिल्हा परिषदमध्ये सत्ता कायमची आलेली आहे, याच्यात काही प्रश्न नाही. जिल्हा परिषद पण आलेली आहे. नागोठण्याची जिल्हा परिषदेची काळजी करायची गरज नाही. मी एकटा लढलो तरी निवडून आलो असतो. आता एवढी मतसंख्या असलेली माणसं माझ्याबरोबर आहेत, ताकद माझ्याबरोबर आहे. मी लढून निवडून येऊन करणार काय होतो? माझ्या पक्षाची 4 माणसं येतील का नाही येतील मला माहित नाही. त्यामुळे उपयोग काय नाही, उगाचच काहीतरी करण्यात अर्थ नाही. म्हणून मी आता तो निर्णय घेतलेला आहे. आणि निवडणूक सत्तेच्या माध्यमातून गेल्यानंतर बऱ्याच गोष्टी आपण या विभागासाठी करू शकतो. माझे या ठिकाणी जुने आमचे जे कार्यकर्ते होते, आमचा आशीर्वाद देणारे मता ठाकूर साहेब होते, तात्यासाहेब टक्के होते, बापूसाहेब देशपांडे होते, बाबाशेठ अधिकारी होते, दादासाहेब मोरे होते. आज त्यांना खरोखर वाटत असेल वरती की नागोठणं आज खऱ्या अर्थाने आमच्या डोक्याचं टेन्शन वरती गेलेलं आहे. सगळे एक झालेले आहेत आणि मनाने सगळे एक झालेले आहेत. आणि या मनाने एक झालेल्या लोकांना कोणी हरवू शकत नाही, हा विश्वास मी या ठिकाणी देतो. दादांचं मला खूप वर्षापासून ऐकायचं. मी दादांना, मला त्यांनी सत्कार केला तेव्हा सांगितलं की महाराष्ट्रात पवार कुटुंबियाच्या बरोबर जुडलो नसतो तर माझं आयुष्य थोडं कमी, आयुष्य पूर्ण झालं नसतं. आणि तो योग मला सुनील शेट्टी आणि ताईच्या माध्यमातून आलेला आहे. याचं मी त्यांचं धन्यवाद मानतो. मी सगळ्यांना मनपूर्वक आपली एकजूट ठेवा, आपण एकत्र राहूया. जिथे जिथे विषय असतील तिथे आम्ही सगळेजण तुमच्यासोबत राहू, एकत्रित राहू. कुठलाही वाद राहणार नाही. असं आपण केलं तर खऱ्या अर्थाने या ठिकाणी आपला प्रवेश हा चांगला झालेला आहे, व्यवस्थित झालेला आहे आणि यशस्वी झालेला आहे असं मी समजतो. आणि मी आता सगळ्यांचे आभार मानून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. सन्माननीय किशोरभाई जैन यांच्या माध्यमातून हे मनोगत व्यक्त करण्यात आले. यानंतर महाराष्ट्र राज्याच्या महिला व बालविकास मंत्री महोदया माननीय आमदार आदिताई तटकरे यांना विनंती करतो की आपल्या माध्यमातून आम्हाला संबोधित करावं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा संबंध हिंदुस्थानाचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून, स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराजांना मानाचा मुजरा करून, राजमाता जिजाऊ, क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले, भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विनम्र स्मृतीस अभिवादन करून आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आयोजित या भव्य पक्षप्रवेश सोहळा पक्षाच्या सर्व कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आलेल्या या पक्षाच्या मेळाव्यासाठी, त्याचबरोबर नव्याने निवडून आलेले नगराध्यक्ष, सर्व पक्षाचे नगरसेवक नगरसेविका यांच्या जाहीर सत्कार समारंभाच्या निमित्ताने व्यासपीठावर उपस्थित असणारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सन्माननीय राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अजितदादा पवार साहेब, व्यासपीठावर उपस्थित असणारे सन्माननीय प्रदेशाध्यक्ष, आपल्या सर्वांचंच आधारस्तंभ लोकप्रिय खासदार आदरणीय तटकरे साहेब, व्यासपीठावर उपस्थित असणारे माननीय अनिकेतबाई, कार्याध्यक्ष सुभाषजी केकाणे साहेब, स्नेहल दिदी, राजूदादा साबळे, सन्माननीय मधुकर पाटील साहेब, बंधू मोरे साहेब, सुरेशजी मगर साहेब, निवडून आलेल्या आपल्या तिन्ही सन्मान्य नगराध्यक्ष, सर्व निवडून आलेले नगरसेवक नगरसेविका, कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित असणारे तालुक्याचे अध्यक्ष विनोद भाऊ, त्याचबरोबर शिवराम भाऊ, भाई नरेंद्र शेठ, ज्यांचा पक्षप्रवेश सोहळा या ठिकाणी पार पडत आहे ते आदरणीय किशोर भाऊ, व्यासपीठावर उपस्थित असणारे या विभागातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील सर्व सन्मान्य पदाधिकारी, सर्व सन्मान्य नेते, संघटनेचे आलेले सर्व सन्मान्य पदाधिकारी, सर्व तालुक्यातून आलेले सर्व ज्येष्ठ कार्यकर्ते, पदाधिकारी, पत्रकार बंधू आणि भगिनींनो, मी सर्वांच्या वतीने आदरणीय किशोरभाईंचं आणि त्यानिमित्ताने पुन्हा एकदा असलमबाई आपलाही मनापासून स्वागत या ठिकाणी करते. खरं तर बऱ्याचशा कालावधीपासून या संबंध विभागामध्ये आदरणीय तटकरे साहेबांची, अनिकेतबाईंची, आमच्या सगळ्यांचीच त्यानिमित्ताने इच्छा होती की या संबंध भागाचा एक जाहीर मेळावा त्या ठिकाणी व्हावा. पण तो जाहीर मेळावा आदरणीय दादांच्या उपस्थितीमध्ये आणि त्याचबरोबर एक भव्य दिव्य पक्ष प्रवेश सोहळ्याच्या निमित्ताने असेल असं क्वचित आणि किंचितही आम्ही काही दिवसांपर्यंत विचार केलेला नव्हता. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनिकेतबाईंनी आदरणीय तटकरे साहेबांच्या सूचनेनुसार सर्व कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांसोबत या निमित्ताने बैठका त्या ठिकाणी आयोजित केल्या आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या तयारीला त्यानिमित्ताने आपण लागलो होतो, ज्याचा उल्लेख आदरणीय किशोरभाईंनी या ठिकाणी केला. जिल्हा परिषदेमध्ये त्यांच्यासोबत सहकारी म्हणून मला काम करण्याची संधी मिळाली. मी अध्यक्ष म्हणून आदरणीय दादांच्या आणि तटकरे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली जरी विराजमान झाली तरी काम करत असताना कुठेही आम्ही एकमेकांसोबत मनभेद कधी ठेवले नाही, कधी विरोधी भावना ठेवली नाही. मला
या निमित्ताने पक्षाच्या माझ्या सगळे पदाधिकारी इथले असतील, शिवराम भाऊ असतील, भाईसाहेब असतील, त्याचबरोबर आदरणीय नरेंद्र शेठ असतील, आमचे विभागाचे अध्यक्ष संतोषजी असतील, सगळ्यांचे सुद्धा या निमित्ताने आवर्जून उल्लेख करायचा आहे आणि आभार मानायचे आहेत की पक्षवाढीचा ज्या वेळेला विषय येत असतो त्यावेळेला आपण सर्वच संघटित असतो. याचं एक उदाहरण या नागोठणे विभागाने नक्कीच या ठिकाणी दिलेलं आहे आणि म्हणून आपल्या सर्वांच्या वतीने नूतन अशा या पक्षप्रवेशाच्या निमित्ताने मी आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा आभार मानत असताना आजचा हा पक्षप्रवेश सोहळा आदरणीय दादांच्या हस्ते त्या ठिकाणी होत आहे. काही दिवसांपूर्वी जिल्हा परिषदेमध्ये ज्यांनी पहिल्यांदा आदरणीय तटकरे साहेबांचे सहकारी म्हणून काम केलं ते असलमबाई असतील, रमेशजी मोरे असतील. सुरुवात खरं तर दिदी आपण त्या ठिकाणी केली, राजूदादांनी केली. मधल्या कालावधीमध्ये रमेशजी सुद्धा पक्षात आले, ज्याचा उल्लेख आदरणीय अनिकेत भाईंनी या ठिकाणी केला. आणि मग नंतर ही 2 वरिष्ठ मंडळी जी पुढच्या वेळेला त्यांचं मार्गदर्शन आम्हालाही त्या ठिकाणी नक्कीच स्थानिक पातळीवर काम करत असताना मिळणार आहे. आणि ते होत असताना आदरणीय तटकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली जसं नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये 71 नगरसेवक निवडून आणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा 1 नंबरचा पक्ष ठरलेला आहे, तशाच पद्धतीनं येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये महिला संघटन असेल, युवती संघटन असेल, आपले सर्व पदाधिकारी कार्यकर्ते असतील, इतर सर्व विभागाचे आमचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी असतील, हेही त्या ठिकाणी दादा आपल्या नेतृत्वाखाली चांगल्या पद्धतीनं या कालावधीमध्ये आम्ही निवडणूक लढवू. आम्हाला या गोष्टीची जाणीव आहे की आपण तर पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहात, महानगरपालिकेच्या निवडणुका सुरू आहेत आणि त्या महानगरपालिकेचा प्रचार इतका जोरात सुरू असताना सुद्धा रायगड जिल्ह्यातील आज तळा नगरपंचायतीचं भूमिपूजन आणि किशोरबाई आपल्या पक्षप्रवेश सोहळ्यासाठी दादांनी येणं हे आपल्याला नक्कीच अधिकाधिक ताकद देणारं ही आपल्या दृष्टीने ही बाब आहे. त्यामुळे मी दादांचे या निमित्ताने आभार मानते. साहेबांवर प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी आहे, त्यामुळे पुढच्या कालावधीमध्ये कार्यकर्ते पदाधिकारी म्हणून ज्या ज्या वेळेला ताकदीने पक्षाच्या चिन्हावर जी काही आपले उमेदवार उभे राहतील त्यांना अधिकाधिक मताधिक्याने निवडून आणण्यासाठीची धडपड काम हे त्या निमित्ताने एक पक्षाचे कार्यकर्ते म्हणून दादा आम्ही नक्कीच त्या निमित्ताने करू. युती आणि त्या संदर्भातला निर्णय तर आपण तटकरे साहेब त्या ठिकाणी घ्याल, पण जे काही जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष लढेल त्यामध्ये आदरणीय भाई असतील, मी असेल, आम्ही सर्व मंडळी असू. म्हणजे आमच्या दोघांच्या आणि साहेबांच्या निवडणुकीला जितकी मेहनत आम्ही केली नाही त्याच्यापेक्षा 10 पटींनी जास्ती आम्ही कार्यकर्त्यांच्या निवडणुकीला नक्कीच त्या ठिकाणी करू असा शब्द या निमित्ताने देते. आणि आदरणीय तटकरे साहेबांनी या ठिकाणी विनंती करते की त्यांनी आपल्या सर्व कार्यकर्ते पदाधिकारी आणि जमलेल्यांना या ठिकाणी मार्गदर्शन करावं. सन्मान्य तटकरे साहेबांना फक्त विनंती करतो की तत्पूर्वी आपण सन्मान करत आहोत आणि तदनंतर मी साहेबांना विनंती करतो की मार्गदर्शन करण्यासाठी यावं. या ठिकाणी नुकतंच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नगर परिषदेच्या निवडणुका संपन्न झाल्या आणि त्यामध्ये आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने प्रचंड यश मिळवलं आहे आणि रायगड जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त यश मिळवलं आहे, कारण आपले 3 नगराध्यक्षा आणि एकूण 71 नगरसेविका निवडून आल्या आहेत. तर मी सन्मान्य दादांना विनंती करेन की दादांच्या शुभ हस्ते आपण या नवनिर्वाचित नगराध्यक्षांचा यथोचित सन्मान करत आहोत. कर्जत नगर परिषदेच्या नगराध्यक्षा माननीय सौ पुष्पा दगडे आणि त्यांच्या समवेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व नगरसेवक यांचा यथोचित सन्मान सन्मान्य सर्व नगरसेवक कर्जत नगर परिषद, सन्मान्य नगराध्यक्षा माननीय सौ पुष्पा दगडे मॅडम आणि सर्व नगरसेवक नगरसेविका यांचा यथोचित सन्मान दादांच्या त्याचप्रमाणे तटकरे साहेबांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होतोय. त्यानंतर कर्जतमधील नगराध्यक्षा माननीय सौ पुष्पा दगडे आणि सर्व नगरसेवक नगरसेविका जे दगडे मॅडम यांच्या समवेत यावेळेस निवडून आलेले आहेत आणि लोकांचं नेतृत्व करणार आहेत, त्यांचा यथोचित सन्मान या प्रसंगी होतोय. तर नक्कीच हा सन्मान होत असताना आपण सर्वांनी जोरदार टाळ्यांनी सदिच्छा शुभेच्छा देऊया अशी मी आपण सर्वांना विनंती करतोय. कर्जत नगर परिषदेचे सर्व पदाधिकारी, तदनंतर आपण रोहा अष्टमी नगर परिषदेच्या सन्मान्य नगराध्यक्षा माननीय कुमारी वनश्री शेडगे व त्यांच्या समवेत सर्व नगरसेवक नगरसेविका यांना मी सज्ज राहण्यासाठी विनंती करतोय की आपला देखील सन्मान या प्रसंगी होतोय. कर्जत नगर परिषदेतील नगराध्यक्षा माननीय सौ पुष्पा दगडे व त्यांच्या समवेत निवडून आलेले सर्व नगरसेवक, तदनंतर रोहा अष्टमी नगर परिषदेच्या नगराध्यक्षा माननीय कुमारी वनश्री शेडगे मॅडम आणि त्यांच्या समवेत निवडून आलेले सर्व नगरसेवक नगरसेविका आपण सज्ज राहायचं आहे.
1 नंबर प्रभागातून बिनविरोध झालेले राजेंद्रजी जैन, त्याचबरोबर सौ पानसरे, सौ हजारे, माझे सहकारी कडू, त्याचबरोबरच अहमदभाई दर्जी, नेहाताई, त्याचबरोबर सौभाग्यवती शिंदे, महेश कोलटकर, रवींद्र चाळके, अजित मोरे, गौरी बारटक्के, सौ धनावडे, पूर्वाताई मोहिते, सौ मोमेरे वहिनी, त्याचबरोबर अरबाज मणियार, रोहा अष्टमी नगर परिषदेतील सन्मान्य नगराध्यक्षा माननीय कुमारी वनश्री शेडगे आणि त्यांच्या समवेत सर्व नगरसेवक यांचा यथोचित सन्मान सन्मान्य उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब आणि सन्मान्य तटकरे साहेब, त्याचप्रमाणे सन्मान्य आदिताई, सन्मान्य अनिकेतभाई यांच्या उपस्थितीमध्ये होतोय. एकदा जोरदार टाळ्यांचे आशीर्वाद सगळ्यांनीच या नवनिर्वाचित लोकप्रतिनिधींसाठी झाल्या पाहिजेत. यानंतर मुरुड जंजिरा नगर परिषदेच्या नगराध्यक्षा माननीय कुमारी आराधना मंगेश दांडेकर व सर्व नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांना मी विनंती करतोय की हा सन्मान स्वीकारण्यासाठी कृपया मंचावरती यावं. मुरुड जंजिरा नगर परिषदेच्या सन्मान्य नगराध्यक्षा माननीय कुमारी आराधना मंगेश दांडेकर व सर्व नगरसेवक. त्याचबरोबर मुरुडच्या नगराध्यक्ष आराधना दांडेकर, आदरणीय सौ प्रांजली माकू आणि आमच्या ज्येष्ठ भगिनी सौ प्रविता चौलकर यांनी व्यासपीठावर यावं. मुरुड जंजिरा नगर परिषदेचे सर्व पदाधिकारी अर्थात नवनिर्वाचित नगराध्यक्षा माननीय कुमारी आराधना मंगेश दांडेकर व नगरसेविका यांचा सन्मान आता या मंचावरून संपन्न होतोय. नक्कीच जोरदार टाळ्यांच्या माध्यमातून शुभाशीर्वाद आपणा सर्वांच्या माध्यमातून या ठिकाणी नवनिर्वाचित नगराध्यक्षांकरिता आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांकरिता आपण टाळ्यांच्या माध्यमातून आशीर्वाद देत आहोत. सन्मान्य दादांच्या शुभ हस्ते कौतुकाची पाठीवरती शाबासकीची थाप दिली जाते आहे. आणि तदनंतर महाड नगर परिषदेमध्ये जे आपले पदाधिकारी अर्थात नवनिर्वाचित नगरसेवक निवडून आलेले आहेत त्यांचा सन्मान या ठिकाणी होतोय. मी महाड नगर परिषदेमधील सर्व नवनिर्वाचित नगरसेवक नगरसेविका आपणास विनंती करतोय कृपया आपण तटकरे साहेब त्याचप्रमाणे स्नेहलताई यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवडणूक लढवली होती आणि यश संपादन केलेलं आहे. तर महाड नगर परिषदेतील सर्व नगरसेवक नगरसेविका आपण कृपया हा सन्मान स्वीकारण्यासाठी पुढे यायचं आहे. महाड नगर परिषदेतील नवनिर्वाचित नगरसेविका नगरसेवक. महाड नगर परिषदेमध्ये आपण सर्वांनीच अजितदादा त्याचप्रमाणे सन्मान्य तटकरे साहेब, सन्मान्य स्नेहलजी जगताप मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली हे यश संपादन केलेलं आहे आणि त्या यशाबद्दल आपल्या पाठीवरती कौतुकाची थाप सन्मान्य दादांच्या हस्ते दिली जाते आहे. महाड नगर परिषदेतील हे सर्व नवनिर्वाचित नगरसेवक आणि नगरसेविका. तदनंतर श्रीवर्धन नगर परिषदेतील सर्व नगरसेवकांनी सज्ज राहायचं आहे. सन्मान्य दादांच्या शुभ हस्ते महाराजांची खरं तर राजधानी म्हणजे रायगड जिल्हा आणि हा रायगड किल्ला ज्या भूमीमध्ये आहे ते म्हणजेच महाड नगरी, ऐतिहासिक बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांच्या क्रांतीने उजळून निघाली नगरी म्हणजेच महाड नगरी. आणि याच महाड नगरीमधील ह्या नगर परिषदेतील निवड झालेले नगरसेवक. त्यानंतर श्रीवर्धन नगर परिषदेमध्ये यशस्वी झालेले सर्व नगरसेवक आणि नगरसेविका त्यांचा यथोचित सन्मान या प्रसंगी होतोय. श्रीवर्धन नगर परिषदेमध्ये ज्यांनी यश संपादन केलेलं आहे, लोकांचा विश्वास संपादन केलेला आहे, सन्मान्य तटकरे साहेब, सन्मान्य तटकरे मॅडम, त्याचप्रमाणे सन्मान्य अजितदादा यांच्या नेतृत्वाची झलक प्रत्येकाच्या मनामध्ये निर्माण केली आहे. असे श्रीवर्धन नगर परिषदेतील सर्व नवनिर्वाचित नगरसेवक नगरसेविका यांचा सन्मान सन्मान्य दादांच्या शुभ हस्ते, सन्मान्य तटकरे साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न होतोय. आणि श्रीवर्धनमधील या नवनिर्वाचित नगरसेवक नगरसेविकांचा सन्मान होत असताना तुम्हा सगळ्यांच्या टाळ्यांरूपी आशीर्वाद सर्वांकडून नक्कीच झाल्या पाहिजे. एकदा जोरदार टाळ्या उपस्थित आपणा सर्वांना विनंती आहे श्रीवर्धनच्या या नगरसेवक नगरसेविकांकरिता झाल्या पाहिजेत. तदनंतर श्रीवर्धन नंतर पुढील नगर परिषदेचा आपण सन्मान करणार आहोत आणि पुढील नगर परिषदेमध्ये पेण नगर परिषदेतील जे नवनियुक्त नगरसेवक आहेत त्यांना विनंती आहे की कृपया आपण सन्मान स्वीकारण्यासाठी यायचे. पेण नगर परिषद
वसुधा काकी पाटील, निवृत्ती पाटील, दीपक गुरव, सौ काकी ठाकूर, त्याचबरोबरच आनंद जाधव, पेण नगर परिषदेतील हे सर्व नवनियुक्त पदाधिकारी, नवनियुक्त नगरसेवक आणि वसुधा काकी ज्यांच्या माध्यमातून पहिला कल आपल्या राष्ट्रवादी पार्टीला लाभलेला आहे, पहिलं यश आपल्याला ज्यांच्या माध्यमातून लाभलं त्या वसुधा काकी यांचा देखील सन्मान या प्रसंगी होतोय. पेण नगर परिषदेनंतर मी खोपोली नगर परिषदेतील सर्व जे नगरसेवक नगरसेविका आहेत मी त्यांना विनंती करतो की आपण सज्ज राहायचं आहे. खोपोली नगर परिषद आणि खोपोली नंतर माथेरान नगर परिषद, आपण दोन्ही नगर परिषदेतील पदाधिकाऱ्यांनी अर्थात नगरसेवक नगरसेविका आपण सज्ज राहायचंय आणि सन्मान स्वीकारण्यासाठी पुढे यायचंय. सर्व नवनिर्वाचित नगराध्यक्ष त्याचप्रमाणे नगरसेवक नगरसेविका यांचे मी मनपूर्वक अभिनंदन करतो. साहेबांच्या शुभ हस्ते पाठीवरती कौतुकाची आणि लढण्याची काम करण्याची एक प्रेरणा आपल्याला लाभलेली आहे. मी पुन्हा एकदा आपणा सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन करतो. आणि यानंतर सन्माननीय खासदार आपणा सर्वांचं लाडकं नेतृत्व आदरणीय सुनीलजी तटकरे साहेब यांना विनंती करतो की आपल्या माध्यमातून आपण मार्गदर्शन करावं. केवळ नागोंड्याच्या नव्हे, रोहा तालुक्याच्या नव्हे तर रायगड जिल्ह्यातल्या राजकारणाला कलाटणी देणारा आणखीन एक पक्षप्रवेश किशोर जैन आणि त्यांचे असंख्य सहकारी या स्वागत प्रसंगी आणि जिल्ह्याच्या मेळाव्याप्रसंगी उपस्थित असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री, आपल्या सर्वांचं लाडकं नेतृत्व आदरणीय नामदार अजितदादा पवार, आदिती अनिकेत, पक्षाचे उपाध्यक्ष मधुशेठ पाटील, कार्याध्यक्ष शिवाजी केकाणे, स्नेहल दिदी जगताप, व्यासपीठात उपस्थित असलेले राजू शेठ साबळे, असलामबाई राऊ, सुरेश मगर, आज ज्यांना आम्ही या ठिकाणी अतिशय अभिमानाने सन्मानित करू शकलो त्या कर्जत नगरपालिकेच्या सुमारे 5,000 मताधिक्याने विजयी झालेल्या नूतन नगराध्यक्षा पुष्पाताई दगडे, त्यांच्या सर्व सहकारी, दुसरा ज्यांचा सन्मान जवळपास तेवढ्याच मताधिक्याने निवडून येऊन रोह्यामध्ये तमाम रोहेकरण केला ते वनश्री आणि वनश्रीचे सर्व सहकारी, तिसरा सन्मान ज्यांचा केला मुरुडमध्ये आता आमच्याशिवाय सूर्य उगवणार नाही आणि मावळणार नाही अशी दरपोक्ती वाढणाऱ्यांना योग्य ती चपराक दाखवत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मित्र पक्षाच्या माध्यमातून जे यश मिळवलं ते नूतन नगराध्यक्ष आराधना आणि तिचे सर्व सहकारी, पेण, महाड, स्नेहाच्या नेतृत्वाखाली जिंकलेलं, भाईनी प्रयत्न करून पेणमध्ये झालेले आमचे सर्व बिनविरोध, खोपोली, माथेरान, सर्व नवनिर्वाचित नगरसेवक नगरसेविका भगिनी, पक्षाचे सर्व या विभागांतील प्रामुख्याने दीर्घकाळ मला साथ देणारे सहकारी स्रोत बाईसाहेब टके, शिवरामभाऊ शिंदे, नरेंद्रजी जैन, सदानंद गायकर, विभागाचे अध्यक्ष संतोष कोळी, तालुक्याचे पक्षाचे अध्यक्ष विनोदभाऊ पाशीलकर, सुरेशजी मगर, सर्व सन्मानित सजलेलं व्यासपीठ, किशोरजींच्या समेत प्रवेश करणारे किशोरजी संजय भोसले, सोनमताई भोसले, नागोट्याचे सरपंच सुप्रियाताई माडिक, संजयजी माडिक, डॉक्टर मिलिंद दातरक, धनंजय जगताप, ज्ञानेश्वर शिर्के, कलावती पोखळे, संजय काकडे, जितेंद्र धामणसे, बालचंद्र शिर्के, किशोर मांडलुसकर, समीर भिकंड, मोहन नागोटणेकर, सुरेश जैन, मजिद लामाते, प्रसाद जोगल अशी असंख्य सहकाऱ्यांची नावं घेता येतील, पण वेळोवेळी त्यांचं नाव या ठिकाणी मी विलंब होईल म्हणून घेत नाही, त्यांच्याबद्दल क्षमस्व. पत्रकार मित्र, महिलांचे प्रतिनिधी, तालुक्याच्या कानाकोपऱ्यातून प्रचंड संख्येने, त्याचबरोबर ती बोर्ली येथील आज तिथले सरपंच, बोर्ली म्हणजे बोर्ली मांडला मुरुड तालुक्यातील तिथले सरपंच, त्यांचे असंख्य सहकारी, त्यासाठी प्रयत्न करणारे मनोजभाई भगत, माझे दुसरे सहकारी मंगेशभाई दांडेकर, सर्व सन्मान्य मान्यवर बंधू भगिनी आणि सहकारी मित्रांनो, नागोट्याच्या परिसरामध्ये गेल्या 40-45 वर्षात अनेक वेळा येण्याची संधी मिळाली. किशोरजी, तुम्ही मनोगत व्यक्त करत असतानाच या गावामध्ये
तटकरे साहेबांच्या राजकारणामध्ये साथ देणारे तात्यासाहेब टक्के असतील, माता ठाकूर साहेब असतील, जांभेकर साहेब असतील, शीला पाटील साहेब असतील, अशा बुजुर्गांची नामावली मला या ठिकाणी घ्यावी लागेल की अण्णांच्या राजकारणामध्ये या सर्व नेत्यांनी अतिशय महनीय पद्धतीची मोलाची कामगिरी बजावली. 41 वर्षापूर्वी अण्णांच्या दुःखद निधनाच्या नंतर सुद्धा तेवढीच मोलाची साथ या वडीलधाऱ्या नेतेमंडळाची सातत्याने मिळत गेली. म्हणा 41 वर्षाचा प्रवास रायगड जिल्ह्याच्या राजकारणामध्ये एक वेगळ्या पद्धतीचं प्रस्थापित करण्यामध्ये तुम्हा सर्वांच्या आशीर्वादातून त्या ठिकाणी यश मिळू शकलं. आज दादांचे विचार ऐकण्यासाठी आपण या ठिकाणी आहोत. मधल्या कालावधीमध्ये अनेक बाईंनी सांगितल्याप्रमाणे अनेक पक्षप्रवेश झाले. ठळकपणाने उल्लेख करत झाला तर स्नेहल जगतापांचा प्रवेश असेल, राजू साहेबांचा प्रवेश असेल, प्रवीण ठाकूरांचा प्रवेश असेल. मधल्या कालावधीमध्ये सुधाभाऊंच्या नेतृत्वाखाली सर्वांनी पक्षाच्या सोबत विधानसभेच्या निवडणुकीच्या नंतर परत पक्षाच्या सोबत येण्याची भूमिका घेतली. ते कर्जत खालापूरमधील माझे सर्व सहकारी असतील, समीर शेडगे असतील, असलम राऊत असतील, राजू साबळे असतील, या सर्व ज्या पक्षप्रवेशाच्या निमित्ताने पक्षाची ताकद रायगड जिल्ह्यामध्ये प्रस्थापित झाली. आणि त्या साळ्याचं एक तरचं वर्तुळ किशोरजी तुम्ही आणि तुमच्या सर्व सहकाऱ्यांच्या पक्षप्रवेशाने आज या ठिकाणी त्या निमित्ताने पूर्ण झालेलं आहे. नगरपालिकेच्या निवडणुका झाल्या, वेगवेगळी राजकीय आव्हानं आपल्या सर्वांच्या समोर ठेवली गेली. त्या बाबतीमध्ये मी अधिक काही बोलू इच्छित नाही, कारण यश हेही पचवायचं असतं, अपयशाला सुद्धा सामोरं जायचं असतं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विचारधारेसह सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतल्याच्या नंतर सुसंस्कृत विचारधारा, संयम, श्रद्धा, सबुरी या साऱ्याचा योग्य पद्धतीचा सहभाग करत रायगड जिल्ह्यामध्ये काम करण्याची मानसिकता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने दाखवली. आणि दादा मला सांगायला अभिमान वाटतोय की संबंध महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला अभूतपूर्व यश मिळालं. स्वाभाविकपणाने पुणे जिल्हा तुमच्या कर्तबगारीने संघटित असलेला जिल्हा, आदरणीय पवार साहेबांचं नेतृत्व एकेकाळी मिळालेला तो जिल्हा, त्या जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जवळपास सर्वाधिक जागा या राज्यामध्ये मिळाल्या. कुठल्याही राजकीय पक्षाला त्यांच्या जिल्ह्यामध्ये जागा मिळाल्या नसतील तितक्या जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला दादांच्या नेतृत्वाखाली पुणेकरांनी त्या ठिकाणी नेऊन दिल्या. त्याचा मी आज आवर्जून उल्लेख त्यानिमित्ताने करू शकतो. त्याच्या खालोखाल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या निवडणुकीच्या इतिहासामध्ये दुसऱ्या क्रमांकामध्ये 2 नंबरला सर्वाधिक जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने संबंध राजकीय पक्षांच्या बरोबर कुठं मिळवल्या असतील तर त्या आपल्या रायगड जिल्ह्यामध्ये मिळवल्या आहेत. त्याचा सुद्धा आवर्जून उल्लेख या निमित्ताने करू इच्छितो. अनेक आव्हानं होती, राजकीय आव्हानं होती. त्या प्रत्येक आव्हानाला सामोरं जाण्याच्या दृष्टीतून महाडपासून ते अगदी खोपोली, कर्जत, माथेरानपर्यंत, मुरुडपर्यंत पक्षाचा पक्ष कार्यकर्ता त्या ठिकाणी झटत आला. एक योग्य पद्धतीचं नियोजन आपण केलं. आदिती अनिकेतने उल्लेख केल्याप्रमाणे आम्ही आमच्या निवडणुकीमध्ये जेवढी मेहनत घेत असतो, आमच्या म्हणजे व्यक्तिगत नाही, पण लोकसभेला किंवा विधानसभेला किंवा विधान परिषदेला त्याच्यापेक्षा खाकांबर सरस ज्या कार्यकर्त्यांनी आम्हाला ताकद आणि शक्ती दिली त्या कार्यकर्त्यांच्या निवडणुकीमध्ये त्यांना यश प्राप्त करून देणं या कर्तव्याच्या भावनेतून आपण त्या ठिकाणी काम करतो. आणि म्हणूनच एक अभूतपूर्व असा यश या जिल्ह्यामध्ये आपण मिळवलं. आगामी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीला सामोरं जायचं आहे. काही मित्र पक्षांच्या जवळ आपण चर्चा त्या ठिकाणी करतो. अशा वेळेला एक एक बालेक किल्ला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मजबूत करण्याच्या दृष्टीतून आपण त्या निमित्ताने पावलं उचलतो. योग्य पद्धतीचं नियोजन केल्याच्या नंतर काय होऊ शकतं याने की तुझ्या कुशल नेतृत्वाखाली त्या ठिकाणी पाहायला मिळालं. मुरुडमध्ये, रोह्यामध्ये तू आदितीने लक्ष दिलं, शिवधनमध्ये सुद्धा गडाला पण सिंह द्यायला, महाडमध्ये सुद्धा आपण सर्वांनी मिळून लक्ष दिलं स्नेहल. त्या ठिकाणी सुद्धा आपण अभूतपूर्व यश मिळवलं. 12 जागांच्या वरती स्पष्टपणाचं बहुमत आपण त्या ठिकाणी मिळवण्यामध्ये यशस्वी झालो. कर्जतमध्ये तर सुधाकर घारेंनी कमालच करून टाकली. 5,000च्या मताधिक्याने पुष्पाताई तुम्ही निर्वाचित झाल्यात. कर्जतकरांच्या मनामध्ये नेमकं काय आहे हे आता कर्जतकरांनी तुमच्या रूपाने त्या ठिकाणी दाखवून दिलं. ते सुद्धा मला या निमित्ताने सांगायचं. खोपोली असेल, माथेरान असेल, पेणमध्ये वसुधाताई तुम्ही आज सगळे माझे सहकारी आहात. आपण सर्वांनी पहिल्या रायगड जिल्ह्यामध्ये बिनविरोध कोण आलं तर त्या वसुधाताई पाटील या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घड्याळाच्या चिन्हावरती रायगड जिल्ह्यातला पहिला बिनविरोध निकाल कुठं लागला तर तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पेण नगरपालिकेच्या माध्यमातून लागला. अशा पद्धतीतून उद्याच्या भवितव्याची वाटचाल त्या ठिकाणी करायचं आहे. आज किशोरजी तुमचे असंख्य सहकारी याने आज पक्षामध्ये प्रवेश केला. किशोरजी म्हणत होते गेले महिना 2 महिने कुठेतरी सरकायचं असा विचार चालू होता. सरकायचा शब्द वापरला. सरकायचं सरकत राष्ट्रवादीच्या धक्क्याला तुम्ही लागलात. धक्का म्हणजे बंदिस्त बांध.
अजितदादांच्या रूपाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची एक अशी मजबूत भिंत आम्ही रायगड जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जी राज्यामध्ये उभी केलेली आहे, त्याच्यासोबत त्या प्रवाहामध्ये येण्याचा एक चांगला आनंदाचा दिवस आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी येतो आहे. नागोठण्यासारख्या शहराच्या ग्रामपंचायतीमध्ये आपण परस्परांच्या विरोधामध्ये लढलो. अनेक वेळेला जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीला सुद्धा विरोधामध्ये लढलो. बऱ्याच वेळेला आम्ही यशस्वी झालो, बऱ्याच वेळेला तुम्ही पण यशस्वी झालात. पण ते राजकीय दृष्ट्या त्याच्यामध्ये कटुता आली नाही. सिद्धांतावरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या मूल्यांच्या आपली ती लढाई त्या ठिकाणी होत गेली आणि त्याच्यातून एक तऱ्हेचं वैचारिक संघर्ष या सगळ्या परिसरामध्ये राहिला. पिण्याच्या पाण्याची योजना असेल, अनेक काही गोष्टी करायच्या असतील, ही करण्याची पावलं उद्याच्या कालावधीमध्ये नक्कीच त्या ठिकाणी घेतली जातील, एवढा आजच्या कार्यक्रमाच्या प्रसंगी या ठिकाणी सांगतो. त्यांनी एक सांगितलं गुपित की नागोठण्या भागातल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्वच नेत्यांनी त्यांच्या येण्याच्या बाबतीमध्ये अनुकूलता दाखवली. सगळे नेते बसलेत, काही पहिल्या रांगेत आहेत, काही दुसऱ्या रांगेत आहेत, काही तिसऱ्या आहेत, चौथ्या आहेत. म्हणजे तुमचं त्यांचं काय आतून सेटिंग होतं काय? नाही, ते नव्हतं कधी. लढाई करायची होती त्यावेळेला आपण 2 हात करून लढाई करत होतो. पण एकत्रित यायचं म्हणजे नागोठण्याच्या भल्यासाठी एकत्रित यायचं, हा मनाचा मोठेपणा सर्वांनीच दाखवला. म्हणून आजचा एक विलक्षण क्षण आपण त्या निमित्ताने निश्चितपणाने अनुभवतो. आणि म्हणूनच उद्याच्या भवितव्याची वाटचाल अतिशय निग्रहपूर्वक राजकीय इच्छाशक्तीच्या बळावरती रायगड जिल्ह्यामध्ये आपल्याला त्या ठिकाणी करायचं आहे, एवढा आजच्या या पक्षप्रवेशाच्या निमित्ताने या ठिकाणी सांगतो. आपण अपेक्षा व्यक्त केली विकास कामांची. विकास कामं करण्याच्या दृष्टिकोनातून दादाच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सत्तेमधला आपला सहभाग, एनडीएच्या मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली, अमित भाईंच्या नेतृत्वाखाली ज्यावेळेला आपण इंडियामध्ये सहभागी झालो तर विकासाच्या मुद्द्यावरती सहभागी झालो. शिवशाहू फुले आंबेडकरांची सामाजिक समता, धर्मनिरपेक्ष विचार ही आपली राजकीय विचारसरणी सोबत ठेवतच आपण त्या प्रवाहामध्ये त्या ठिकाणी सहभागी झालो. त्याच्यामुळे आज राज्याच्या सरकारच्या माध्यमातून अधिकाधिक झुकत माप आपल्या परिसरामध्ये कसं करता येईल हे आपण निर्णायक पद्धतीचं काम उद्याच्या कालावधीमध्ये नक्कीच त्या ठिकाणी करू. दादाच्या पूर्वी IPCLचा प्रकल्प आला. स्वर्गीय वसंतदादा पाटील त्याला राज्याचे मुख्यमंत्री होते, राम प्रधान साहेब त्याला राज्याचे मुख्य सचिव होते. त्यावेळेला नागोठ्याला ITI देण्यात आलं. त्यावेळच्या जमिनीचा सर्वाधिक जास्ती दर हा नागोठ्याच्या परिसरामध्ये स्वर्गीय वसंतदादांनी त्या कालावधीमध्ये दिला. पण 88 मध्ये प्रत्येक प्रकल्पाचं प्रत्यक्षात काम सुरू होताना आदरणीय पवार साहेब त्याला राज्याचे मुख्यमंत्री होते. त्यावेळेला शील पाटील साहेब असतील, तिथले आमचे शिर्केजी असतील, या सर्वांच्या मनामध्ये पुनर्वसनाच्या बाबतीमध्ये अनेक कल्पना त्यावेळेला होत्या. आमचे संतोषे वडील असतील, त्या सर्वांची समजूत 88 साली माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी घातली आणि IPCLच्या कालावधीमध्ये उभं राहिलं. दादा राज्याच्या इतिहासात एका वेळेला पवार साहेब राज्याचे मुख्यमंत्री असताना विधिमंडळामध्ये बैठक बोलवली गेली. सगळे आमदार होते, खासदार होते. एकच होता सुनील तटकरे, जो तालुका काँग्रेसचा अध्यक्ष होता. त्याच्या विनंतीला मान देत हसमुख शाह नावाचे CMD होते IPCLचे. 750 भूमिपुत्रांना एका वेळेला सामावून घेण्याचा ऐतिहासिक निर्णय आदरणीय पवार साहेबांनी दिला. त्याच्यामध्ये मला खारीची भूमिका बजावता आली. त्याचाच आवर्जून उल्लेख या निमित्ताने करू इच्छित आहे. नंतर कालांतराने रिलायन्स प्रकल्पाने ते घेतलं. आता किशोरभाईंनी सांगितलं की 60-70 हजार कोटी रुपयाची गुंतवणूक होते. गुंतवणूक होईल 12, 13, 15 हजार कोटीपर्यंत गुंतवणूक होईल. पण त्यांचा हिशोब अधिक जास्ती असतो. आणि त्या हिशोबाप्रमाणे त्यांनी सांगितलं की जामनगरच्या परिसरामध्ये अंबानी समुदायाने जशा पैसा विकास परिसराचा केला तशाच पैसा विकास नागोठ्याच्या पंचकृषीचा झाला पाहिजे. नागोठ्याची पंचकृषी सुकईपासून सुरू होते ते पळसपर्यंत जाते आणि इकडच्या बाजूला भले नागोठणा रोहा तालुका जरी संपला तरी शिवबेंडसेचा परिसर हा सुद्धा जणू काय रोहा तालुक्याचाच भाग आहे असं या भागाशी नातं. पेण तालुक्यातला एका टोकाचा भाग, पण रोहा तालुक्याशी नागोठ्याशी जवळ असलेला भाग, या सगळ्या परिसरातला पायाभूत सुविधा निर्माण करण्याचा प्रकल्प अंबानी समूहाच्या माध्यमातून कशा पद्धतीने करता येईल, रिलायन्सच्या माध्यमातून कशा पद्धतीने करता येईल, त्या दृष्टिकोनातून मी माझ्या स्तरावरती प्रयत्न करेल. पण आज दादांना मी आवर्जून विनंती करतो, त्यांच्या शब्दाला मान आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत आणि विकास कामाच्या मध्ये द्रष्टा दृष्टिकोन देणारा नेता म्हणून दादांची विशेष म्हणून ओळख आहे. त्या बाबतीमध्ये सुद्धा आपण एक विशेष पॅकेज मिळवण्याच्या दृष्टीकोनातून प्रयत्नाची पराकाष्ठा करू, एवढं त्याच्या कार्यक्रमाच्या प्रसंगी या ठिकाणी सांगतो. आपल्या असंख्य सहकाऱ्यांचं 4 सरपंच, अनेक सहकारी समोरही बसले आहेत, व्यासपीठावरती आहेत. आज बोरली मंडळातील एक ग्रामपंचायत शिवसेनेतून आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये सहभागी झाली. काल संध्याकाळी निर्णय त्या ठिकाणी झाला. एक 700-800 मताचा मतदारांचा समूह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये मुरुड तालुक्यातून सहभागी होत आहे. त्याचा मला मनापासून आनंद त्या ठिकाणी आहे.
या आनंदासह आगामी येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीला पूर्ण ताकदीने पूर्ण क्षमतेने जे काही मित्रपक्षाला सोबत घ्यायचं आहे त्याची चर्चा माझी चालू आहे. ज्या वेळेला योग्य असेल त्याला पक्षाच्या प्रमुख नेत्यांना सुद्धा त्याच्यामध्ये सहभागी करून घ्यायचं जाईल. कार्यकर्त्यांसह उद्याच्या या संबंध रायगड जिल्ह्याच्या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये आणि दादा मला सांगायला अभिमान वाटतो आहे की 62 साली पंचायत समित्या जिल्हा परिषद निर्माण झाल्या. एक 67 ते 72चा कालावधी सोडला तर 62 सालापासून ते 2025 पर्यंत तमाम रोहेकरांनी तटकरे कुटुंबावरती विश्वास ठेवत पंचायत समिती नेहमीच ताब्यामध्ये दिली. यावेळेला सुद्धा तालुक्याचे अध्यक्ष तालुक्याचे सर्व नेते मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या उपस्थितीमध्ये मी सांगतोय की 62 सालापासून तर रोहा तालुक्याचं हे एक समाधानकारक चित्र या 2025-26 सालच्या पंचायत समिती निवडणुकीमध्ये सुद्धा अभूतपूर्व असं यश देणारं रोहा तालुक्याला ठरेल. त्याचबरोबर ती रायगड जिल्ह्यामध्ये सुद्धा महाड असेल, शिवधन असेल, अलिबाग मुरुड असेल, कर्जत खालापूर असेल, पेठसह सुधागड नागोटणाचा परिसर असेल, या सगळ्या परिसरामध्ये सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अतिशय प्रगल्भपणाने आपल्या नेतृत्वाखाली यशस्वीपणाची वाटचाल करेल एवढा शब्द आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी देतो. आपण सर्वांनी मिळून जर काय योग्य रीतीने वाटचाल करायची ठरवली तर रायगड जिल्ह्यामध्ये सर्वाधिक मताने निवडून येण्याच्या जागा कुठल्याही राजकीय पक्षाच्या याचा ज्यावेळेला निकाल लागेल ज्यावेळेला निवडणुकीच्या नंतर त्यावेळेला रोहा तालुक्यातल्या बऱ्यापैकी जागा सर्वाधिक मताने निवडून आणण्याचं काम निश्चितपणाने या मेळाव्याच्या निमित्ताने होईल एवढंच आज आवर्जून या ठिकाणी प्रतिपादन करतो. पुष्पाताई आपलं आरामदारचं आमच्या मनश्रीचं तिच्या सर्व सहकाऱ्यांचं पुन्हा एकदा अभिमानपूर्वक अभिनंदन करतो आणि तुमच्या नेतृत्वाखाली आमच्या सर्वांच्या माध्यमातून त्या शहराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आपण सर्वजण सज्ज होऊन काम करूया अशा वेळच्या भावना या ठिकाणी व्यक्त करतो. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं अंतःकरणापासून स्वागत. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. धन्यवाद सन्मान्य तटकरे साहेब यांचे मी मनपूर्वक आभार मानतो आणि लगेचच सन्मान्य अजितदादांना विनंती करतो की आम्हाला संबोधित करून उपकृत करावं. आपल्या सगळ्यांचे लोकप्रिय खासदार प्रांताध्यक्ष सुनील तटकरे साहेब, मंत्रिमंडळातील माझे सहकारी आदिताई तटकरे, तसंच अनिकेत तटकरे, ज्यांचा आज आपल्या सर्वांच्या साक्षीनं पक्षप्रवेश करण्यात आला ते किशोरभाई जैन, किशोर शेठ जैन, तसंच उपस्थित असणारे सुभाष केकाणे, मधुकर पाटील, विजयराव मोरे, विनोद पाशीलकर, सुरेश मगर, भाई टक्के, असलम राऊत, नरेंद्र जैन, शिवराम शिंदे, राजीव साबळे, स्नेहल जगताप, नवनिर्वाचित कर्जतच्या नगराध्यक्षा पुष्पाताई दगडे, आपल्या रोह्याच्या नगराध्यक्षा नवनिर्वाचित वनश्री शेडगे, तसंच मुरुडच्या अतिशय तरुण नगराध्यक्ष आराधना दांडेकर, माजी सरपंच विलास चौलकर, मधुकर ठमके, संतोष कोळी, सदानंद गायकर, डॉक्टर मिलिंद धात्रक, संजय भोसलेजी, सुप्रिया महाडिक, संतोष पोटफोडे, ज्यांनी आज किशोर शेठ आणि त्यांच्या संजय भोसले, सोनमताई ह्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये प्रवेश केला ते सर्व विविध भागातील विविध गावचे आजी माजी सरपंच, प्रमुख पदाधिकारी, ज्या माझ्या रोहा, कर्जत, मुरुड, जंजिरा आणि इतर पण वेगवेगळ्या आपल्या जिल्ह्यातल्या नगरपालिका, पेण, श्रीवर्धन, उरण, खोपोली, महाड, माथेरान या परिसरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर रोहा, कर्जत, मुरुड, जंजिरासह निवडून आलेले सर्व नवनिर्वाचित नगरसेवक, नगरसेविका, राष्ट्रवादीचे सर्व जीवाभावाचे कार्यकर्ते, लाडक्या बहिणी, माझे बांधव, पत्रकार मित्र आणि तरुण मित्रांनो, वेळ बराच झालेला आहे जी मला जाणीव आहे. आमची पण संध्याकाळी 5 वाजता राष्ट्रवादी भवनमध्ये मीटिंग आहे. पण एक गोष्ट खरी आहे, मगाशी माझ्या आधीच्या वक्त्यांनी सांगितलं त्या प्रकारे मला सुनील तटकरे साहेबांनी सांगितलेलं होतं की आपल्याला काही सहकारी मान्यवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करतायत आणि त्यांच्या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमाच्या करता तुम्ही आलं पाहिजे. आणि विशेषतः त्याच्यात माजी जिल्हा परिषदेचे सदस्य किशोर शेठ जैन, संजय भोसले, मिलिंद धात्रक, सुप्रियाताई महाडिक आणि असंख्य सहकारी त्यांच्यावर येत आहेत. मी सुरुवातीलाच
ह्या सर्वांचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये मनापासून स्वागत करतो आणि यांच्यामुळं निश्चितपणे बेरजेचं राजकारण झालंय. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी सुसंस्कृत महाराष्ट्रामध्ये राजकारण कसं करायचं असतं, राजकारणामध्ये सुसंस्कृतपणा कसा दाखवायचा असतो, कसं तशा पद्धतीनं वागायचं असतं, हे महाराष्ट्राला चांद्यापासून बांद्यापर्यंत शिकवण्याचं काम केलं. आणि नेहमी राजकारण करत असताना बेरजेचं राजकारण करावं. आज देखील मी मगाशी सगळ्यांची भाषणं ऐकत होतो, त्यावेळेस किशोर शेट्टींनी सांगितलं की सुरुवातीपासून मी शिवसेनेसारख्या पक्षामध्ये काम करत होतो, माझी जडणघडण तिथं झाली, सार्वजनिक जीवनाची सुरुवात समाजकार्यातून झाली, ते वेगवेगळ्या परिषदेच्या माध्यमातून पण त्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला आणि शिवसेना नागोठणे विभाग प्रमुख पदापासून सुरुवात त्यांनी पुढे केली आणि उपजिल्हा प्रमुख, रायगड जिल्हा प्रमुख, शिवसेना सहसंपर्क प्रमुख अशा पद्धतीने कामं त्यांनी त्या ठिकाणी केली, ती पदं भूषवली. 1995ला ते रोहा तालुक्याचे संजय गांधी निराधारचे अध्यक्ष झाले, दिशा समितीचे सदस्य होते, डीपीडीसीचे सदस्य होते आणि 2014ला त्यांनी पेण विधानसभा देखील लढवली. जवळपास 44,000 मतं त्यांनी घेतली, पण रायगड जिल्हा परिषदेच्या नागोठणे गटातून 3,000 मताच्या लीडनी ते विजयी झाले. ग्रामपंचायतीत 17 पैकी 16 जागा जिंकत दणदणीत विजय त्यांनी मिळवला आणि अशा पद्धतीनं त्यांचं काम. 96 साली त्यांनी एज्युकेशन विद्यासंकुल स्थापन केलं. गेल्या 29 वर्षात बघता बघता काळ वेळ कुणाकरता थांबत नसतं. 29 वर्षामध्ये कनिष्ठ महाविद्यालय, डिप्लोमा इंजिनिअरिंग कॉलेज, फार्मसी कॉलेज, त्याचबरोबर फार्मसीमध्ये डिप्लोमा आणि डिग्री, औद्योगिक वैद्यकीय शिक्षण, आयुर्वेदिक वैद्यकीय महाविद्यालय, अशा अनेक गोष्टी त्यांनी केल्या. 2002ला माझ्या माहितीप्रमाणे जोगेश्वरी मर्चंट कोऑपरेटिव्ह बँकेची स्थापना केली आणि 11-12मध्ये त्यांना रायगड जिल्हा परिषदेने रायगड भूषण म्हणून पुरस्काराने गौरवलं. अशा पद्धतीनं सातत्याने समाजातल्या सर्व जाती धर्माच्या लोकांमध्ये राहून किशोर शेट्टींनी काम केलं. इतर पण त्यांच्या अनेक सहकाऱ्यांनी काम केलं. साहजिकच इतके दिवस काम केल्यानंतर कुठंतरी मनाला वाटत असतं की आपण करतोय ते योग्य आहे का नाही. परंतु मित्रांनो, काळ बदलला, वेळ बदलली. तो काळ होता ते हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरेंचा काळ होता. आता ती पिढी गेली, दुसरी पिढी त्या ठिकाणी आली, तिसरी पिढी त्या ठिकाणी आली आणि त्याच्यातून एकंदरीत देशातलं पण राजकारण बदललंय, राज्यातलं राजकारण बदललंय. शेवटी तुम्हाला जर विकास करायचा असेल, शेवटी तुम्हाला तुमच्या भागातले प्रश्न सोडवायचे असतील, तर त्यामध्ये सत्ताधारी पक्षाशिवाय हे सुटू शकत नाही. पूर्वीचा काळ वेगळा होता. आम्ही देखील मधल्या काळामध्ये महायुतीच्या बरोबर गेलो. त्याचं कारणच असं होतं की उद्याच्याला आपल्याला महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास करायचा आहे. नरेंद्र मोदी साहेबांचं ते स्वप्न आहे की देश जगामध्ये पहिल्या क्रमांकावर कसा येईल, त्याच्यामध्ये अर्थव्यवस्था जगात पहिल्या 5 नंबरमध्ये आपल्या देशाची कशी येईल, देशामध्ये रोजगार कसा वाढेल, गुंतवणूक कशी जास्त येईल, परदेशी गुंतवणूक कशी येईल, अशा पद्धतीनं ही सगळी कामं चाललेली आहेत. ही कामं करत असताना शिवशाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र मागं राहू नये, ही आपल्या सर्वांची मनापासून भावना आहे. आम्ही जातीय सलोखा निर्माण करण्याचा प्रयत्न करतो. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कालही शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेने चाललेला होता, आजही चालतो आणि उद्याही चालत राहणार आहे. शेवटी हिंदवी स्वराज्याची स्थापना करत असताना ज्या रायगड जिल्ह्यातल्याच रायगड किल्ल्यावर महाराज छत्रपती झाले आणि त्या ठिकाणी पहिलं छत्रपती ह्या आपल्या हिंदवी स्वराज्याला मिळाले आणि त्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, त्यावेळेस त्यांनी सर्व जाती धर्माला बरोबर घेऊन काम केलं. ज्याला आपण ग्रामीण भागामध्ये म्हणतो 18 पगड जाती 12 बलुतेदारा, ह्या सर्वांना त्यांनी बरोबर घेतलं. तेच काम आपल्याला सगळ्यांना करायचं आहे. आत्ता मध्ये नगरपालिकेच्या निवडणुका झाल्या. मी त्या निमित्तानं माझ्या विशेषतः रोहा, कर्जत, मुरुड, जंजिरा ह्या भागातल्या जनतेचं मनापासून अभिनंदन करीन, मतदार बंधू भगिनींचा. तिथल्या माझ्या तिन्ही
ज्या भगिनी मुली निवडून आलेल्या आहेत त्यांचंही मी मनापासून अभिनंदन करतो, त्यांच्याबरोबर इतर पण सहकाऱ्यांचं अभिनंदन करतो. आणि जिथं आम्ही प्रयत्न केले, उदाहरणार्थ मुरुडला, महाडला, मुरुडचं आलं आपल्याला नगराध्यक्ष, पण महाडला तिथं मेजॉरिटी जागा आपल्याला, परंतु नगराध्यक्ष आपला तिथं पराभूत झाला. अशा काही गोष्टी पेण, श्रीवर्धन, उरण, खोपोली, महाड आणि माथेरानला घडल्या. ठीक आहे, राजकीय जीवनामध्ये यश अपयश असतं. मी नेहमी कार्यकर्त्यांना सांगतो, बाबांनो, यशाने हुरळून जाऊ नका आणि अपयशाने खचू नका. हे चालत असतं, हे आपण लक्षात घ्या. युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांनी पण त्या काळामध्ये राज्यकारभार करत असताना कधी काही वेळेस त्यांना तह करावा लागला, काही किल्ले सोडावे लागले, पुन्हा त्यांनी ते जिंकले. हा इतिहास आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. आणि त्यामुळं आता आपल्याला महानगरपालिका तुमच्याकडे जास्त नाहीये, परंतु खऱ्या अर्थाने ह्या पक्षप्रवेशाच्या निमित्तानं आणि नवनिर्वाचित नगराध्यक्ष, नगरसेवक, नगरसेविकांच्या यथोचित सत्काराच्या निमित्तानं मला त्यांना सर्वांना सांगायचं आहे की उद्याच्या जिल्हा परिषद, तालुका पंचायतीच्या निवडणुका आपल्या दृष्टीने महत्वाच्या आहेत. आम्ही कुणी उपमुख्यमंत्री झालो, कुणी मंत्री झालं, कुणी खासदार झालं, कुणी आमदार झालं, पण जो कार्यकर्ता ह्या सगळ्यांच्या करता झटला, राबला, कष्ट घेतले, निवडून आणण्याच्या करता प्रयत्नाची पराकाष्ठा केली, त्याची ही निवडणूक आहे. उद्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका ज्यावेळेस संपतील त्यावेळेस रायगडकरांनो परत 3.5 वर्ष कुठल्या निवडणुका नाही, कारण लोकसभाच परत येतील. विधानसभा झाल्यात, लोकसभा मागे झाली, आता नगरपालिका झाल्या, नगरपंचायती झाल्या, आता महानगरपालिका 15 तारखेला होतील आणि जिल्हा परिषद, तालुका पंचायत सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळं, आदेशामुळं साधारण फेब्रुवारीपर्यंत त्या सगळ्या संपतील. त्याच्यामुळं आपल्याला पुढं काम करायचं आहे. मी मगाशी कृषीचं भाषण ऐकत होतो, तटकरे साहेबांनी पण त्याबद्दल सांगितलं. मी नेहमी कोकणामध्ये सांगतो की निसर्गाने भरभरून आपल्याला निसर्ग सौंदर्य दिलेलं आहे, समुद्र किनारा दिलेला आहे. वेगवेगळ्या पद्धतीनं इथं आपण व्यवसाय करू शकतो. कृषीला जास्तीत जास्त कृषी पर्यटनाला चालना देऊ शकतो, पर्यटनाला चालना देऊ शकतो. लोकांचं राहणीमान मागच्या तुलनेमध्ये बदललेलं आहे. लोक बाहेर जातात, इयर एंडिंग आलं, काही नवीन कुठली सुरुवात असली, काही नवीन पाडवा, गुढीपाडवा आला, काही ना काही ख्रिसमस आला, दिवाळी आली, वेगवेगळ्या सुट्ट्यांच्या निमित्तानं परिवार, फॅमिली फिरायला जात असतात आणि त्याच्यातनं खूप मोठा रोजगार निर्माण होतो. त्याही करता तटकरे साहेबांनी, मी, अजितीनं, बाकीच्या सगळ्या माझ्या सहकारी मित्रांनी लक्ष घातलेलं आहे. महायुती सरकारमध्ये आम्ही त्याच्यामध्ये देवेंद्रजींची, एकनाथरावांची मदत घेतोय, केंद्रामध्ये नरेंद्र मोदी साहेबांची, अमित शाह साहेबांची, बाकीच्या सगळ्या मंत्र्यांची मदत घेतोय. कारण केंद्राचा, राज्याचा पैसा हा विकास कामाला आला पाहिजे, त्याच्यामध्ये मोठी मोठी गुंतवणूक झाली पाहिजे. रिलायन्सचा इथं उल्लेख झाला, त्याबद्दल किशोर शेठ म्हणाले की बाबा गुजरातमध्ये जशा पद्धतीनं इंडस्ट्री आलेल्या भागामध्ये राहणीमान बदललंय, तिथं CSRचा निधी मिळतो, तिथं वेगळ्या प्रकारे कामं होतात, तशा पद्धतीनं इथंही रिलायन्स काम करतं. मग इथंही त्या पद्धतीनं काम झालं पाहिजे. तटकरे साहेब तर त्याबद्दल बोलतीलच संबंधितांशी, पण माझी देखील आनंद आणि बाकीच्या सर्व सहकाऱ्यांशी, अंबानी आणि इतर मान्यवरांशी ओळख आहे. मी देखील त्यांना सांगेन, अतिशय व्यवस्थितपणे एक सामाजिक बांधिलकी डोळ्यासमोर ठेवून काम करणारे ते उद्योगपती आहेत आणि त्यांना सांगितल्यानंतर ते आपल्या भागाच्या करता त्यांच्या परीनं मदत करतील, ते त्यांचं काम करतील. परंतु राज्य सरकारच्या माध्यमातून देखील माझा रायगड जिल्हा हा महत्वाचा जिल्हा आहे. त्या रायगड जिल्ह्याला राज्याचा अर्थमंत्री म्हणून मी विकासाच्या बाबतीमध्ये कुठं कमी पडणार नाही. निधी देण्याबद्दल हा देखील शब्द मी या सत्कार समारंभाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आणि पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं करतो. फक्त मला कामं दर्जेदार लागतात. आता देखील आम्ही एका ठिकाणी गेलेलो होतो, ते सांगत होते हा रस्ता करा. आम्ही ताबडतोब त्याचा प्लॅन एस्टिमेट करायला सांगितलं. काम चांगलं झालं पाहिजे, दर्जेदार झालं पाहिजे, क्वालिटीचं झालं पाहिजे, त्यामध्ये अजिबात कुठं कॉम्प्रोमाइज करता कामा नये, अशा प्रकारची अपेक्षा
मी ह्या कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यक्त करतो. एकंदरीतच रायगड जिल्ह्यामध्ये 3 नगराध्यक्ष निवडून आले, 71 नगरसेवक नगरसेविका निवडून आल्या. चांगल्या प्रकारे प्रयत्न झाला, परंतु पुढं आणखी ह्याच्यात भर कशी टाकता येईल. आपल्याशिवाय जिल्हा परिषद अस्तित्वात येणार नाही. जिल्हा परिषदेचा अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कसा होईल, पदाधिकारी कसे होतील, वेगवेगळ्या पंचायत समितीच्या सभापती आपल्या विचाराचे कसे होईल, याही करता आपण सगळेजण प्रयत्न करूया. त्यामध्ये तटकरे साहेबांनी इथलं जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद भूषवलंय, आदितीनं भूषवलंय, इतर कार्यकर्त्यांनी वेगवेगळी सभापती पदं भूषवलेली आहेत आणि पुढं पण नवीन कार्यकर्ते तयार झाले पाहिजेत. हे एक प्रकारचं चक्र आहे. नवीन कार्यकर्ते अनुभवी कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये त्यांना कामकाज शिकता आलं पाहिजे, त्याच्यातनं त्यांना प्रश्न सोडवता आले पाहिजेत. तिथल्या मूलभूत गरजा जातीचा पातीचा नात्याचा गोत्याचा विचार न करता आपल्याला सोडवता आल्या पाहिजे. ह्या पद्धतीचं काम आपण रायगड जिल्ह्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी करून दाखवू, अशा प्रकारचं आव्हान मी या निमित्तानं करतो. किशोर शेठ, तुम्ही मागं चांगलं काम केलंय, तुमचा स्वभाव आहे. आमच्या संजय भोसलेंचा स्वभाव तसाच आहे, मिलिंद धात्रकांचा आहे, आमची लाडकी बहीण सुप्रिया महाडिकांचा तसंच आहे आणि इतर पण मान्यवरांचा आहे की ज्यांच्याबरोबर त्या ठिकाणी काम करायचं ते मनापासून करायचं, निष्ठेने करायचं, खऱ्या अर्थाने कुठंही त्याच्यामध्ये दगाफटका होऊन द्यायचा नाही, त्याच्यामध्ये मॅच फिक्सिंग होऊन द्यायचं नाही. अशा पद्धतीनं त्यांनी आजपर्यंत काम केलेलं आहे आणि तशीच माणसं समाजाला खऱ्या अर्थाने पुढे घेऊन जातात, समाजाला दिशा देण्याचं काम करतात. हेही आपण कुणी विसरता कामा नये. आपल्या जिल्ह्यात आणि आपल्या राज्यामध्ये तरुण तरुणींना रोजगार मिळण्याच्या करता देखील आम्ही सगळेजण प्रयत्नशील आहोत. CIIITची आम्ही त्या ठिकाणी स्थापना केलेली आहे. त्याच्यातून आमची मुलं मुली शिकणार आहेत. त्याच्यातनं नवीन वेगवेगळ्या प्रकारचं तंत्रज्ञान हे आमच्या मुलांना मुलींना कसं शिकवता येईल, AIचा वापर वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपल्याला कशा पद्धतीनं करता येईल, याकरता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सातत्याने प्रयत्न करतोय. हे सगळं करत असताना उद्योगधंदे आले पाहिजेत, परंतु त्याच्यातून प्रदूषण पण होता कामा नये, पर्यावरणाला कुठं धक्का लागता कामा नये. ही जी काही वसुंधरा आहे, ही पृथ्वी आहे, ही आज आपण आहोत, उद्या दुसरे इथं राहणार आहेत. त्यांच्याकरता आपल्याला कुठंही चुकीचं काम होऊन द्यायचं नाही. वृक्षारोपण मिळेल तिथं आपल्याला करायचं आहे, पर्यावरणाचा समतोल साधायचा आहे, प्रदूषण अजिबात होऊन द्यायचं नाही, नवीन टेक्नॉलॉजीचा वापर करायचा. या प्रकारे ज्यांना नोकऱ्या मिळणार नाहीत त्यांना छोटे मोठे व्यवसाय कसे देता येतील, अशा प्रकारचा प्रयत्न आपल्याला बार्टीच्या माध्यमातून, आरटीच्या माध्यमातून, मार्टीच्या माध्यमातून, सारथीच्या वतीनं, त्याच्यामध्ये महाज्योतीच्या वतीनं अशा अनेक संस्था आहेत की त्याच्यातनं आपण गोरगरिबांच्या मुलांना अतिशय चांगल्या प्रकारे मदत करू शकतो. 5 वर्षाचं व्याज आपण त्याच्या व्यवसायाच्या बद्दलचं देऊ शकतो. आज इथं लाडक्या बहिणी बसल्या, लाडक्या बहिणींच्या बाबतीमध्ये पण त्यांना समाजामध्ये प्रतिष्ठा, मान, सन्मान प्राप्त करून देण्याचं काम आम्ही सगळेजण करतोय. ठीक आहे, त्याच्यातून शेतकरी पण माझा जगला पाहिजे, त्यालाही कुठं अडचण येता कामा नये. याकरता शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये देखील फार महत्त्वपूर्ण निर्णय केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान साहेबांची मदत घेऊन राज्यामध्ये दत्तामावा भरणे असेल किंवा आम्ही सगळे सहकारी असू, कारण आमची पण जात शेतकरी ही आमची जात आहे, आम्ही दुसरी कुठली जात त्या ठिकाणी मानत नाही. आणि अशा पद्धतीनं समाजातल्या सर्व घटकाला शिवशाहू फुले आंबेडकरांचं नाव घेत असताना ज्या घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला संविधान दिलेलं आहे, घटना दिलेली आहे, कायदे दिलेले आहेत, त्या कायद्यांनी, त्या घटनेनी आणि त्या संविधानाच्या माध्यमातून आपल्याला पुढे वाटचाल करायची. त्याच्यात आपल्यात कुठेही मनभेद होऊन द्यायचे नाहीत, आपल्याला जातीभेद होऊन द्यायचे नाहीत. आपल्याला जातीय सलोखा ठेवायचा आहे, कायदा सुव्यवस्था चांगली ठेवायची आहे. ह्या पद्धतीचं काम राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्या ठिकाणी करू पाहतोय. या पुढच्या काळामध्ये देखील सर्व जाती, धर्म, पंथ, प्रांत, भाषांच्या नागरिकांना सोबत घेऊन विकासाच्या वाटेवर आपल्याला चालत राहायचं आहे. आपल्या राज्यामध्ये कुठेही कुणावर अन्याय होणार नाही. माझा मागासवर्गीय समाज, आदिवासी समाज, अल्पसंख्याक समाज
अशा सर्व जाती धर्माच्या बांधवांना हक्काचं संरक्षण मिळालं पाहिजे. महिलांना समाजामध्ये मान, सन्मान, आदर, संरक्षण, सुरक्षितता ही देखील मिळाली पाहिजे. यासाठी आम्ही काम करतोय. महिला बाल विकास खात्याची जबाबदारी आपलीच मुलगी आदिती तटकरेकडे आहे. ती महाराष्ट्राची जबाबदारी अतिशय उत्तम पद्धतीनं पार पडते. त्याचबरोबर सभागृहामध्ये लोकसभेच्या आपले प्रश्न मांडण्याच्या करता स्वतः सुनील तटकरेजी असतील, प्रफुल्ल पटेल साहेब असतील, इतर आपल्या विचाराचे खासदार असतील, ते अतिशय उत्तम पद्धतीनं तिथं काम करतायत. अशा पद्धतीनं आपलं एक काम चाललेलं आहे. राज्याच्या सत्ताकारणात, राजकारणात कोणत्याही भूमिकेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असला तरी महाराष्ट्राचा विकास हाच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अजेंडा आहे. आणि शेतकरी, कष्टकरी, सर्वसामान्य जनतेच्या करता तळमळीनं काम करत राहणं आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी, तुमच्या माझ्या भारत देशाच्या भल्यासाठीच यापूर्वी सुद्धा आपला पक्ष काम करत होता आणि यापुढे देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि त्या पक्षाचं घड्याळ हे काम करत राहील. अशा पद्धतीचा शब्द देखील या पक्षप्रवेशाच्या आणि सत्काराच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी आपल्याला देतो. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा शेतकरी, कष्टकरी, सामान्य जनतेच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याची ग्वाही मी या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्यालाही देतो, महाराष्ट्रातल्या जनतेलाही देतो. रायगड जिल्ह्याला विकास कामाच्या बाबतीमध्ये मी कुठं अडचण येऊन देणार नाही, अशाही प्रकारची काळजी ही माझ्याकडनं घेतली जाईल. कर्जत, रोहा, मुरुड, जंजिरा या नगरपालिकेचे आमचे नवनिर्वाचित आमच्या लाडक्या बहिणी, मायमाऊली, आमच्या मुली ह्या ज्या निवडून आलेल्या आहेत, त्यांनी जे जे शब्द दिलेले आहेत, तटकरे साहेबांनी दिलेले असतील, आदितीने दिलेले असतील, इतर मान्यवरांनी दिलेले असतील, त्या प्रश्नाची सोडवणूक करण्याच्या करता वरचेवर पाठपुरावा करण्याचं काम हे आम्हा लोकांच्याकडनं त्या बाबतीमध्ये होईल. परंतु हे सगळं होत असताना माझ्या पेण, श्रीवर्धन, उरण, खोपोली, महाड आणि माथेरान ह्या भागामध्ये जरी आपल्या विचाराचे नगराध्यक्ष झालेले नसले तरी नगरसेवक आपल्या विचाराचे आहेत. त्यांनी त्यांचं काम व्यवस्थितपणे केलं पाहिजे आणि म्हणून त्याही नगरपालिकांच्याकडं आमचं लक्ष राहील. निधीचं वाटप करत असताना, अर्थसंकल्प सादर करत असताना त्याच्यातनं केंद्राकडनं काय देता येईल, राज्याकडनं काय देता येईल, जिल्हा वार्षिक योजनेकडनं काय देता येईल, जीवन CSR मधनं काय देता येईल, अशाही प्रकारचा प्रयत्न माझा, तटकरे साहेबांचा आणि बाकीच्या सर्व माझ्या सहकारी मित्रांचा राहणार आहे. याबद्दलची पण खात्री मी आपल्या सर्व मान्यवरांना देऊ इच्छितो. आज एका आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाच्या निमित्तानं जरी माझी धावपळ असली तरी मोठ्या संख्येने माझ्या लाडक्या बहिणी, माझे बांधव इथं उपस्थित राहिले आणि आमचे किशोर शेठ, संजय भोसले, मिलिंद दातरक, सुप्रियाताई आणि इतर अनेक मान्यवरांनी पक्षामध्ये जो प्रवेश केला, निश्चितपणे तुम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये मान, सन्मान त्या ठिकाणी दिला जाईल. कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही. आपण काही वेगळे नाही आहोत. शेवटी आपली विचारधारा एकच आहे की समाजाची बांधिलकी, समाजाचं हित सांभाळणं आणि आपल्या परिसराचा विकास करणं, कायापालट करणं, ते काम आपण सगळे मिळून मिसळून करू. हा मागचा, हा आधीचा, हा नंतरचा असा भेदभाव माझ्याकडनं किंवा माझ्या पक्षाच्या कुठल्याही सहकारी मित्राच्याकडनं होणार नाही, याबद्दलची ग्वाही देतो. आणि खऱ्या अर्थाने निवडून आलेल्या नगराध्यक्ष आणि सर्व नगरसेवक हे आता 5 वर्षाच्या करता आपल्याला अतिशय उत्तम पद्धतीनं काम करायचंय. त्याकरता तुम्ही सगळ्यांनी कुठेही कमी पडू नका, तुम्ही कुठेही गाफील राहू नका, अशी अपेक्षा त्या सर्वांच्याकडनं करतो आणि इथं थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी.